कोपरगावात गीता परिवाराचा रौप्य महोत्सवी सोहळा जाना गीता बनो विजेता कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शक्ती व भक्तीचा जागर। गीता परिसराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जाणो गीता बनो विजेता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल येथे करण्यात आले। शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व थाटामाटात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवद्गीतेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, गीता परिवाराचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। त्यांनी आपल्या व्याख्यानात गीतेतील तत्वज्ञानाचे विवेचन करताना सांगितले की जीवनातील संकटमयी गीतेचे उपदेश जीवनाला योग्य दिशा देतात। गीता हा पुरुषार्थाचा शाश्वत धडा देणारा ग्रंथ असून तोच व्यक्तीला यशाकडे व विजयाकडे नेतो। कार्यक्रमाला कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे, कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, आदिनाथ ढाकणे, सुरेश शेट भुतडा, अरुण पिंपळवाडकर, दिलीप बजाज, सुधीर डागा, पानसरे सर, सौ अमृतकर मॅडम, निमोणकर सर, मुकुंद भुतडा, श्रीमती रजनीताई गुजराती यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र प्रमुख सौ विमल राठी, प्रोजेक्ट चेअरमन श्री राहुल बजाज, सचिव श्री आशुतोष शिवाळ, खजिनदार सौ सरिता लाहोटी, सौ अर्चना वाणी, सौ राजश्री धारणगावकर, सौ ममता डागा, सौ कविता भट्टड, श्री पंकज जाधव, ॲडव्होकेट शार्दुल देव, श्री पवन डागा, श्री अक्षय राठी, श्री गोपाल करवा, श्री ओंकार भट्टड यांनी विशेष परिश्रम घेतले। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गीता परिवाराने शक्ती व भक्तीचा जागर हा उपक्रम शालेय स्तरावर राबवण्याचे ठरवले आहे। विद्यार्थ्यांच्या मनात गीतेतील मूल्यांची रुजवण तसेच समाजामध्ये सद्भाव, चरित्र निर्मिती व आध्यात्मिकतेचा प्रसार घडवून आणणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्ष चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशुतोष शिवाळ यांनी मांडले। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। परिवार कोपरगावच्या वतीनं आज त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जानो गीता बनो विजेता हा कार्यक्रम घेण्यात आलाय आणि आज या ठिकाणी गीतेचं तत्वज्ञान व्यक्तीला विजयाकडे कसं घेऊन जातं या संदर्भात चर्चा तर झालीच, परंतु हा जो जनसामान्यांसाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठीचा उपदेश आहे, लोकांच्या विजयाचा उपदेश आहे, हा एकमेव असा ग्रंथ आहे जो रणांगणावर सांगितला गेला। आणि आज ज्यावेळेस सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा वेळी यातून तारणारा जर कोणता विचार असेल तर तो भगवद्गीतेचा विचार आहे। भगवद्गीतेचा विचार हा पराक्रमाची शिकवण देणार आहे, पुरुषार्थाची शिकवण देणार आहे। आणि त्यामुळे आज या सगळ्या विषयाची चर्चा झाल्यानंतर भक्तियोग आणि शक्तियोग हे दोन योग मुलामुलापर्यंत पोहोचवण्याचा निश्चय या ठिकाणी आलेल्या सर्व लोकांनी, विशेषतः विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी केला। आणि या वर्षामध्ये गीता परिवार आपलं 40वे वर्ष साजरं करत आहे। कोपरगावचा गीता परिवार 25वे वर्ष साजरं करत आहे। या निमित्तानं कोपरगावमधल्या शाळांमधून शक्ती आणि भक्तीचा जागर घडवून आणण्याचा उपक्रम निश्चित करण्यात आलेला आहे। याचा अतिशय आनंद आहे। संपूर्ण कोपरगाव वासियांना या निमित्तानं विनंती करू इच्छितो की गीता परिवाराच्या पाठीशी, या उपक्रमाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं। जय श्री कृष्ण। कोपरगाव येथे गीता परिवाराचे 25 वर्ष रौप्य महोत्सवी निमित्त आदरणीय डॉक्टर संजयजी मालपाणी यांचं एक व्याख्यान आयोजित केलं होतं, जानो गीता बनो विजेता। आणि हे व्याख्यान अतिशय सुंदर त्यांनी दिलं। आज प्रतिक्रिया अशा आहेत लोकांच्या की याच्या निमित्त आपल्या पितृपक्षानिमित्त भाऊंनी आम्हाला गीतेचं ज्ञानामृत पाजलं आणि खरोखरच आम्ही धन्य झालो। आणि आम्ही गीता परिवारचे लोक सुद्धा धन्य झालो की संजय भाऊंनी एवढं सुंदर मार्गदर्शन दिलं। त्याचबरोबर दादांनीही वेळात वेळ काढून आपले विद्यमान आमदार आशुतोष दादा यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला भेट दिली, आमचा सत्कार केला, आमचा मान वाढवला। त्यातर्फे मी दादांचेही आभारी आहे आणि डॉक्टर संजय मालपाणी यांचे पण आभारी आहे। उपस्थित प्रेक्षक
यांचे मी खूप आभार मानते की त्यांच्याशिवाय हा प्रोग्राम आमचा होऊ शकला नसता. त्यांनी पण खूप मोठी दाद दिली. या सर्व कार्यक्रमाचं श्रेय माझ्या गीता परिवाराच्या टीम 11ला आहे आणि मी टीम 11 बरोबर कामच करणार आहे.